परभणी येथे पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना कठोर शासन होण्याबाबत तसेच संसद भवन येथे असलेल्या अधिवेशनामध्ये भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य व अपमानजनक शब्द वापरले त्याबाबत संविधान प्रेमी नागरिक व बौद्ध समाज बांधवांतर्फे रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आले। या निवेदनात प्रमोद उर्फ मधुकर मेढे, संघरक्षक उर्फ धुमा मुरलीधर तायडे, संघरत्न मोहन दामोदरे, सुधीर अरुण सैंगमिरे, विनोद रघुनाथ मोरे, महमूद शेख हसन यांचे नाव आहे। जळगाव रावेरहून राहत खाटीक यांची रिपोर्ट। हिंदू कोड बिल, हिंदू कोड बिल, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा मोर्चा रावेर तहसीलवर काढण्यात आलेला आहे। आंबेडकरी चळवळीचे, काँग्रेसचे सर्व समविचारी पक्ष, सर्व रावेर तालुक्यातील जनता परभणी येथील झालेल्या प्रकारामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमधून मृत्यू झाला, याची सखोल चौकशी करून जो मारेकरी आहे त्याला फाशी झाली पाहिजे आणि शासनाकडून त्यांना, त्या कुटुंबियाला 1 कोटीची आर्थिक सहाय्य झालं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीवर घेतलं पाहिजे, ही आमची एक मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी राज्यसभेमध्ये जे स्टेटमेंट केलं आंबेडकरांच्या बाबत, हे स्टेटमेंट त्यांनी मागे घेऊन भारतातील जनतेची माफी मागा। आज इकडे तहसील कार्यालय इथे उपस्थित झालेली आहे मोर्चा नोंदवण्यासाठी। हा मोर्चा जो आहे तो परभणी तालुक्यात, परभणी जिल्ह्यामध्ये झालेला जो अत्याचार आहे, म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीचा जीव जाणं आणि हा जीव कसा गेला, काय गेला, याच्याबद्दलचा खुलासा पोलिसांनी करावा, याबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी हा मोर्चा आज इकडे आम्ही काढलेला आहे। त्याच्यासोबतच अमित शहाजी, आपल्या देशाचे गृहमंत्री, यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य राज्यसभेमध्ये केलेलं आहे आणि ते वक्तव्य करताना त्यांनी त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका प्रकारे निंदा केली आहे, चेष्टा केलेली आहे आणि ती या जनतेला सहन झालेली नाही। त्यांनी त्यांच्या उल्लेखात म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेणं आज सध्या एक फॅशनचा एक ट्रेंड झालेला आहे, पण त्यांना आम्हाला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की अमित शहाजी, हा काही फॅशनचा ट्रेंड नाही, हा एक पॅशनचा ट्रेंड आहे। आम्ही बाबासाहेबांना मानणारे व्यक्ती आहोत, बाबासाहेबांना दाखवणारे व्यक्ती नाही आणि तुम्ही अशा प्रकारची चेष्टा करून सर्वप्रथम सर्व जनतेची माफी मागावी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतासाठी काम केलेलं आहे ते सर्व जनतेसाठी काम केलेलं, मग तुम्ही जनतेची माफी मागावी, फक्त आंबेडकरवादी जनतेची माफी न मागता संपूर्ण जनतेची माफी मागावी आणि तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन तुम्ही ती तुमची माफी जी आहे, तुम्ही तो तुमचे सगळे जे कार्य जे आहे त्याला एका प्रकारे संबोधित करावं।